नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आजपासून आपल्या AutoCADची जी काही सिरीज आहे तर त्याला सुरुवात करत आहोत. तर AutoCAD म्हणजे काय हे आपल्याला थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. कुठलेही सॉफ्टवेअर असो, आपल्याला त्याचा हिस्ट्री आणि त्याचा काय युजेस आहेत, त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, त्याचा बेनिफिट्स काय आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत हे माहिती असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळेच आपण आधी AutoCAD काय आहे हे बघून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण AutoCADचे जे काही आपले प्रॅक्टिकल्स लेक्चर्स असतील तर त्याच्याकडे जाऊया. तर तुमच्या समोर स्क्रीन दिसत असेल की तिथे मी दिलेलं आहे AutoCAD. ओके. आता ॲटो शब्द जो आहे तर तो वेगळा आहे आणि कॅड जो आहे तर तो वेगळा आहे. कॅड म्हणजे काय तर ते तीन जे मोठे वर्ड्स असतात तर त्या तीन वर्ड्सचा जो शॉर्टकट आहे शॉर्ट फॉर्म तर त्याला आपण कॅड म्हणत असतो आणि ॲटो म्हणजे ऑटोमॅटिक. तर आजच्या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत की व्हॉट इज मीन बाय AutoCAD, व्हॉट आर द युजेस ऑफ AutoCAD, सिस्टीम रिक्वायरमेंट. ओके. तर सिस्टीम रिक्वायरमेंट्स आपण बघणार आहोत, डाउनलोड द सॉफ्टवेअर आपण बघणार आहोत, कसं डाउनलोड करतो सॉफ्टवेअर. ओके. आणि इन्स्टॉलेशन कसं करतो आपण ते बघणार आहोत. तर आपण जाऊया पुढे. सगळ्यात पहिले तर आपल्याला जी स्क्रीन दिसते इथे, तर इथे म्हटलेलं आहे मी कॅडचा फुल फॉर्म तुम्हाला सगळ्यांना दाखवलेला आहे. हा बघा, इथे कॅड शब्द वेगळा आहे. ॲटो म्हणजे काय तर ॲटो म्हणजे ऑटोमॅटिक आणि कॅडचा जो फुल फॉर्म आहे तर सी फॉर कम्प्युटर, सी फॉर कम्प्युटर, ए फॉर ॲडेड आणि डी फॉर डिझाईन किंवा ड्रॉइंग म्हणू शकतो आपण. आता कॅडला सुद्धा आपण तीन पार्ट मध्ये डिवाइड केलेलं असतं. पहिला जो वर्ड दिसतो तुमच्या स्क्रीन समोर तुम्हाला त्याचं नाव आहे ड्रॉइंग. सेकंड जो वर्ड दिसतोय तो आहे ड्राफ्टिंग आणि थर्ड पण जो आहे तुमचा तर तो आहे मॉडेलिंग. ह्या तिघांमध्ये तुम्हाला काहीतरी डिफरन्स दिसत असेल. ओके. पहिला जो प्लॅन तुम्ही बघतायत किंवा पहिली जी काही तुम्ही जॉमेट्री बघतायत, फिगर बघतायत, तर त्याच्यात तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर तुम्हाला तिथे फक्त एक टॉप व्ह्यूने काढलेला लेआउट आपल्याला तिथे दिसतोय. त्याचबरोबर आपल्या जे युनिट्स असतात हॉल, किचन, बेडरूम, WC बाथ, त्या युनिट्समध्ये प्रोव्हाइड केलेले फर्निचर असो किंवा कंपोनंट्स असो ते आपल्याला दिसत आहे. पण तिथे जर आपण बघितलं ड्रॉइंगमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा तिथे मेजरमेंट म्हणतो किंवा अॅनोटेशन्स म्हणतो आपण तर ते आपल्याला शो होत नाहीये विद्यार्थी मित्रांनो. तर आता सेकंड जर बघितलं तर ड्राफ्टिंग, तर ड्राफ्टिंगचा यूज काय असतो, ड्रॉइंग विथ डायमेन्शन. आधी आपण ड्रॉइंग बघितलं स्केच विदाउट एनी डायमेन्शन, म्हणजे आपण काही स्केच करतो. सपोज आपण एखाद्या ड्रॉइंग बुक वरती जर आपण स्केच करत असलो तर त्याला आपण काय म्हणतो, फक्त ड्रॉइंग म्हणतो. सेम ॲज इट इज आपण जर AutoCAD वरती एखादी काहीतरी डिझाईन केली किंवा स्केच केलं, असं स्केच म्हणू आपण त्याला किंवा डिझाईन केली आपण, तर त्याला म्हणत असतो आपण ड्रॉइंग. कारण त्याला कुठलंही मेजरमेंट नसतं, कुठलंही लिमिटेशन्स नसतं, कुठलंही युनिट नसतं. सेकंड पण आहे ड्राफ्टिंग. ड्राफ्टिंग म्हणजे काय, अ ड्रॉइंग विथ डायमेन्शन. शॉर्टकट मध्ये सांगितलेलं आहे ड्राफ्टिंग मीन्स काय, अ ड्रॉइंग विथ डायमेन्शन. त्याच्यानंतर थर्ड वन आहे मॉडेलिंग. आधी आपण ड्राफ्टिंग बघून घेऊया. ड्राफ्टिंग म्हणजे काय तर जे तुम्ही ड्रॉइंग असते आपली, ओके, पहिल्या प्लॅन मध्ये तुम्ही ड्रॉइंग बघितली, सेकंड प्लॅन मध्ये तुम्ही बघतायत की तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला इथे एक प्लॅन दिसतोय, त्याच्यासोबत तुम्हाला एक ब्लॅक कलरचा वर्क स्पेस दिसतोय आणि त्या वर्क स्पेस वरती जो प्लॅन आहे तर त्याचे तुम्हाला मेजरमेंट्स प्लस त्याच्यात तुम्हाला कंपोनंट्स आणि डिटेलिंग दिसते थोडीशी. ओके. त्याच्यानंतर थर्ड फोटो जर आपण बघितला, तिसऱ्या फोटोमध्ये आपण बघत आहात की आपल्याला एक मॉडेलिंग म्हणून एक फोटो आपण इथे दाखवलेला आहे. तर त्या फोटोचा मिनिंग म्हणजे काय तर तो जो आहे तो 3D इलेव्हेशन आहे. आता पहिला जो बघितला तुम्ही हा आणि हा, तर हे काय आहेत आपले 2D प्लॅन आहेत. 2D म्हणजे काय, टू डायमेन्शनल. ओके. 2D मीन्स टू डायमेन्शनल, त्याला दोन डायमेन्शन्स आहेत. ओके ना. आपण वरून बघतोय कुठल्या तरी एका व्ह्यूने म्हणून तो 2D झाला. आणि 3D म्हणजे काय, जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट असाल, आर्किटेक्चरल स्टुडंट असाल किंवा इंटेरियर डिझायनर्सचे स्टुडंट असाल तर तुम्हाला 3Dचा मिनिंग माहिती असायला पाहिजे. 3D म्हणजे काय की जो प्रोस्पेक्टिव्ह व्ह्यू आहे आपल्याला, ओके, नॉर्थ ईस्ट कडून दिसतोय किंवा साऊथ ईस्ट कडून दिसतोय. ओके. कुठल्या तरी एका अँगलने आपल्याला त्याचे तीन डायमेन्शन्स किंवा तीन आपण त्याचे व्ह्यू बघू शकतोय. ओके. आता याच्यात जर तुम्ही बघितलं तीन व्ह्यू, एक फ्रंट व्ह्यू दिसतोय आणि आपल्याला एक साइड व्ह्यू दिसतोय. ओके. आणि एक अँगल जो आहे आपला तर तो साऊथ ईस्ट किंवा नॉर्थ ईस्ट असेल कदाचित प्लॅनच्या हिशोबाने. ओके. मग आपल्याला याच्यात काय होतं, व्हिज्युअलायझेशनचे जास्त करायचं असतं. सपोज आपण एखादा प्लॅन काढला
तो प्लॅन इन फ्युचर मध्ये कसा दिसणार आहे, तर आपण त्याला एक इमॅजिनेशन करू शकतो की असं असं आपलं घर येणार आहे किंवा बंगलो येणार आहे. तर त्याला म्हणतो आपण 3D मॉडेलिंग. तर ह्या तीन गोष्टी बेसिकली तुम्ही AutoCAD मध्ये करू शकतात, ॲज अ सिव्हिल इंजिनियर, ॲज अ आर्किटेक्चरल, ॲज अ इंटेरियर डिझायनर. आपण अजून थोडंसं पुढे जाऊया. व्हॉट इज द AutoCAD? ओके. आता AutoCAD ची मी इथे सिंपल डेफिनेशन तुम्हाला सांगितलेली आहे. AutoCAD इज अ कम्प्युटर एडेड डिझाईन सॉफ्टवेअर लेट्स यू डिझाईन 2D अँड 3D ड्रॉइंग्स अँड मॉडेल्स. ओके. आता असं नाहीये की AutoCAD फक्त सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्चरल किंवा इंटिरियर डिझाईन वाले वापरू शकतात. आर्किटेक्चरल, सिव्हिल, इंटिरियर याच्या व्यतिरिक्त AutoCAD जे आहे तर ते मेकॅनिकल वाले सुद्धा यूज करत असतात. त्याचा मेकॅनिकल असो, अदर एखादी ब्रांच असो, इलेक्ट्रिकल असो, त्यांना सुद्धा AutoCAD या सॉफ्टवेअरची गरज पडत असते. तर आपल्या समोर मी काही मॉडेल्स दाखवलेले आहेत. तर पहिलं जे आहे तर आपला प्लॅन आहे, ड्राफ्टिंग दिसते तुम्हाला, म्हणून आपण म्हणतो 2D डिझाईन. हे बघा 2D डिझाईन दाखवलं, इथे एक ड्राफ्टिंग दिसते. नंतर 3D डिझाईन दाखवली. तर AutoCAD मध्ये कसल्या टाईपचं आपण 3D बनवू शकतो, ते एक सिंपल पीस तुम्हाला सेंटरला जो पीस दिसतोय फोटो, तर तो मी इथे प्लेस केलेला आहे. तर अशा टाईपचं आपण AutoCAD वरती वर्क करून एक इलेव्हेशन म्हणून आपण त्याला घराचं किंवा बंगलोचं ते आपण बनवू शकतो. त्याचबरोबर एक मेकॅनिकल पार्ट आपल्याला दिसतोय मित्रांनो, तर तो मेकॅनिकल पार्ट सुद्धा आपण AutoCAD वरती तयार केलेला असतो आणि AutoCAD 3D वरती आपण तो तयार केलेला आहे. तर तुमच्या समोर 3Dचं पण एक्झाम्पल आलं, 2Dचं पण आलं, प्लस एक मॉडेल बनवलेलं होतं ते पण आलं. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया अजून. फुल फॉर्म ऑफ AutoCAD. आता तुम्ही AutoCAD सॉफ्टवेअर शिकायला सुरुवात करत आहात, पण तुम्हाला त्या सॉफ्टवेअरचा पूर्ण जे काही माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, त्याची हिस्ट्री पासून तर त्याचे युजेस, ऍडव्हान्टेजेस, जसं मी बोललो स्टार्टिंगला, हे सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे फुल फॉर्म जो आहे AutoCADचा आपल्याला, ओके, ॲटो म्हणजे काय रे, तर ऑटोमॅटिक. आणि कॅडचा फुल फॉर्म जो आहे तर मी परत एकदा इथे तुम्हाला एक्सप्लेन करतोय. कॅड मीन्स कम्प्युटर एडेड डिझाईन. ओके, कम्प्युटर एडेड डिझाईन. तर हा झाला AutoCADचा फुल फॉर्म. आता आपण जाणून घेणार आहोत AutoCADची हिस्ट्री. ओके. सगळ्यात पहिले तुम्हाला इथे डेव्हलपर दिसतंय. आता डेव्हलपर म्हणजे काय, तर कोणी प्रोग्राम बनवला किंवा कोणी त्याला लॉन्च केलं. ओके. तर लॉन्च करणारी जी कंपनी आहे तर तिचं नाव आहे ऑटोडेस्क. आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये एक नाव दिसतंय जॉन वॉलकर म्हणून. तर हे जे आहेत तर हे प्रोग्रामर होते जॉन वॉलकर. यांनी तो प्रोग्राम जो आहे आपला AutoCAD तर तो रेडी केलेला होता किंवा तो रेडी टू यूज केलेला होता, बनवलेला होता. त्याच्यानंतर पुढे जातो आपण. लॉन्च कधी झालं AutoCAD, तर डिसेंबर 1982 मध्ये, डिसेंबर 1982 मध्ये AutoCAD फर्स्ट टाइम लॉन्च झालं. ओके. फर्स्ट टाइम इंडियामध्ये कधी लॉन्च झालं, तर 1989. AutoCAD इंडियामध्ये लॉन्च झालं 1989 साली. आणि ज्या वेळेस AutoCAD फर्स्ट टाइम लॉन्च झालं तर 1982 मध्ये कुठे लॉन्च झालं, तर इथे US कॅलिफोर्निया म्हणून मी जे काही तुम्हाला दाखवलेलं आहे एका स्लाइड मध्ये, आपल्या युनायटेड स्टेट्स कॅलिफोर्नियामध्ये AutoCAD जे आहे तर ते लॉन्च झालेलं आहे. ही झाली त्याची थोडक्यात हिस्ट्री. त्याच्यानंतर व्हर्जन्स ऑफ AutoCAD जर आपण बघितले, तर फर्स्ट व्हर्जन ऑफ AutoCAD वॉज R1, देन R2, R3 डॉट डॉट सो सून. म्हणजे काय, तर फर्स्ट टाइम जेव्हा AutoCAD ऑटोडेस्क कंपनीने रिलीज केलं होतं किंवा फर्स्ट टाइम AutoCAD ऑटोडेस्क कंपनीने लॉन्च केलं होतं, तर त्यावेळेस त्या सॉफ्टवेअरचं नाव होतं R1. त्यावेळेस त्याचं नाव AutoCAD असं नव्हतं. कधीपर्यंत, तर त्यांनी दिलेलं आहे सेकंड ऑप्शन आपल्याला, सेकंड लाईन मध्ये तुम्ही बघू शकत आहात. इन 2000 ऑटोडेस्क लॉन्च, आफ्टर दॅट 2001, 2002 अँड सो ऑन. म्हणजेच काय, तर 2000 सालानंतर ऑटोडेस्क कंपनीने AutoCAD जे आहे तर त्याला नाव काय चेंज केलं. पहिले काय होतं, R सिरीज होती, R1, R2, R3. आता जे त्यांनी नाव चालू केलेलं आहे तर ते आहे AutoCAD 2001, AutoCAD 2002, AutoCAD 2003. आता रिसेंटमध्ये जर तुम्ही बघायला गेले तर AutoCAD 2023चं सुद्धा व्हर्जन रिलीज केलेलं आहे. आणि ते जर तुम्हाला ऑफिशियली बघायचं असेल तर तुम्ही कुठे जाऊ शकतात, ऑटोडेस्क नावाची जी काही कंपनी आहे किंवा जी काही ऑर्गनायझेशन आहे ऑटोडेस्क नावाची, त्या ऑटोडेस्क नावाला जर तुम्ही गुगलला सर्च केलं तर तुम्हाला खूप सारे रिझल्ट मिळतील. त्याच्यात पहिला रिझल्ट जो असेल, पहिली वेबसाईट autodesk.com म्हणून, तर त्याच्यात तुम्हाला सगळे व्हर्जनची माहिती क्लिअरली आणि प्रॉपरली मिळेल. त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. ॲडव्हान्टेजेस ऑफ AutoCAD.
तर कुठलंही सॉफ्टवेअर असो फ्रेंड्स, त्याचं ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज हे असतात. तर सगळ्यात पहिले आपण बेनिफिट्स किंवा ॲडव्हान्टेजेस म्हणू, तर ते बघून घेऊ आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. स्पीड, ऑटोकॅड जे आहे तर चालू व्हायला थोडंसं आपल्याला वेळ घेतं. त्याच्यानंतर ऑटोकॅड खूप स्पीडली काम करत असतं. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली बघणार किंवा प्रॅक्टिकली त्याच्यात यूज करणार तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येऊन जाईल. सेकंड ॲडव्हान्टेज आहे रिपिटेटिव्ह वर्क. ऑटोकॅड मध्ये आपण कुठलंही वर्क असो कितीही वेळा रिवाइज करू शकतो, अनलिमिटेड वेळा आपण त्याच्यावर काम करू शकतो. त्याच्यानंतर ॲक्युरेसी आहे. आता इंजिनिअरिंग असो किंवा आर्किटेक्चरल असो किंवा इंटिरियर फील्ड असो, आपण आपले जे कामं करत असतो तर ते युनिट्सवरती करत असतो. म्हणजेच काय युनिट्स, जसं की सिव्हिल इंजिनिअरिंग वाले असतील किंवा आर्किटेक्चरल वाले असतील तर ते फीट आणि इंचेसमध्ये प्लॅन करत असतात. ओके, तर मग हे झालं आपलं युनिट्स. किंवा आपण मीटर मध्ये प्लॅन करत असतो किंवा मीटर सेंटीमीटरमध्ये प्लॅन करत असतो, बरोबर आहे ना. तर मग हे झाले ॲक्युरेसी. जर युनिट आपण प्रॉपर सेट केले तर आपला ऑटोकॅड जे आहे तर ते 100% ॲक्युरेसी देतं आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा ॲडव्हान्टेज आहे आउटपुट क्लॅरिटी. जेवढं तुम्ही ऑटोकॅडवरती काम करणार तुम्हाला तेवढा एक्सपिरियन्स येत जाईल आणि त्या एक्सपिरियन्सच्या बेसवरती तुमची जी आउटपुट क्लॅरिटी असेल, फायनल जेव्हा तुम्ही काहीतरी PDF बनवून किंवा तुम्ही काहीतरी एखादा फोटो बनवून तुम्ही क्लायंटला देताय तर त्यावेळेस तुमचं जो आउटपुट असेल तो फर्स्ट क्लास असेल किंवा क्वालिटी असेल. ह्याच्यानंतर पुढचा ॲडव्हान्टेज जो आहे आपला तर तो आहे डॉक्युमेंटेशन. वेगळे वेगळे गव्हर्नमेंटचे जे पर्पज असतात तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला ऑटोकॅडवरती प्लॅनिंग आणि डिझाईन करून त्यांना जी कॉपी सबमिट करायची असते तर त्याच्यासाठी सुद्धा आपण कॅड यूज करत असतो. डॉक्युमेंटेशनसाठी सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट सॉफ्टवेअर जे आहे तर ते आहे आपलं ऑटोकॅड. त्याच्यानंतर इन्फिनिटी स्पेस म्हणून पुढचा जो काही बेनिफिट किंवा ॲडव्हान्टेज आहे तर त्याचा मिनिंग आहे ज्या वेळेस तुम्ही ऑटोकॅडचं वर्कस्पेस बघाल त्यावेळेस तुम्हाला त्यावर कुठलाही लिमिटेशन्स किंवा कुठलेही रिस्ट्रिक्शन्स नाही आहे. तुम्हाला हवं तेवढा यूज तुम्ही त्याचा वर्कस्पेस यूज करू शकता. त्याच्यानंतर पुढचा जो ॲडव्हान्टेज आहे सगळ्यात लास्टचा तर तो आहे इझी टू शेअर. आता तुम्ही जर कॅडवरती काम केलं आणि कॅडची फाईल जर तुम्हाला एखाद्या क्लायंटला किंवा तुमच्या बॉसला किंवा तुमच्या पार्टनरला किंवा तुमच्या फ्रेंडला शेअर करायची असेल तर त्याच्यासाठी जास्त मेहनत घ्यायची गरज नसते. कारण कॅडची जी फाईल असते तर ती अतिशय कमी साईजमध्ये सेव्ह होत असते, जी आपण MBPS म्हणतो तर कमी MBची फाईल असते किंवा KB मध्ये असते बऱ्याच वेळा. जर तुमचा खूप मोठा प्रोजेक्ट असेल तर त्यावेळेस ती MB मध्ये जाऊ शकते कदाचित, पण 99% ती फक्त फाईल जी आहे तर ती KB मध्ये असते. आणि ती फाईल आपण ज्या पर्सनकडे ऑटोकॅड आहे तर त्या पर्सनला आपण शेअर करू शकतो, व्हॉट्सअपने शेअर करू शकतो, ईमेलने शेअर करू शकतो. त्यावेळेस ती फाईल जी आहे तर ती इझिली समोरच्याकडे जर ऑटोकॅड सॉफ्टवेअर असेल तर तिथे ओपन होईल. पुढे जाऊया आपण. सिस्टीम रिक्वायरमेंट जो काही आपला पार्ट आहे तर तो बघू आपण. सिस्टीम रिक्वायरमेंट्स फॉर ऑटोकॅड 2017 साठी मी एक सॅम्पल म्हणून तुम्हाला ही जी काही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरचे जो स्क्रीनशॉट आहे तर तो तुम्हाला मी इथे टाकलेला आहे. तर सिस्टीम रिक्वायरमेंट्स म्हणजे काय, आपला जो PC आहे, लॅपटॉप आहे, त्याच्यात सॉफ्टवेअर रन होणार आहे किंवा नाही किंवा इन्स्टॉल होणार आहे किंवा नाही हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यात पहिला पॉईंट आहे ऑपरेटिंग सिस्टीम. आता 2017चं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे एक्झाम्पल, तर त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे कमीत कमी विंडोज 7 पाहिजे. विंडोज 8.1 ला पण ते चालून जाईल. त्याच्यानंतर विंडोज 10 ला सुद्धा ते रन होणार आहे आपलं प्रोग्राम. त्याच्यानंतर CPU टाईप जो आपण म्हणतो आपला CPU किंवा लॅपटॉप 32 बीट 64 बीट दोन कॅटेगरी आहेत. 1 GHz त्याच्यानंतर 32 बीट. CPU टाईप जो आहे त्यांनी सांगितलेलं आहे 32 बीट 64 बीट 1 GHz तिघांना सपोर्ट करेल 2017. मेमरी म्हणजेच काय, तर आपला लॅपटॉप किंवा PC मध्ये जी रॅम येते तर त्याला आपण म्हणत असतो मेमरी. 32 बीटचा तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर तुम्हाला कमीत कमी 2 GB रॅम गरजेची आहे. त्याच्याशिवाय जर कमी असेल 2 GB पेक्षा तर ते सॉफ्टवेअर पुढे रन होणार नाही किंवा इन्स्टॉलेशन होणार नाही. त्याच्यानंतर 3 GB त्यांनी रिकमेंडेड दिलेली. रिकमेंडेडचं मिनिंग काय, ज्यावेळेस तुम्ही सॉफ्टवेअर 2 GB असेल तेव्हा इन्स्टॉल कराल आणि जर तुम्ही रॅम अपग्रेड केली किंवा रॅम जास्त असेल 3 GB तर त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही काम जास्त प्रकारात वाढवतात किंवा जास्त लोड देतात त्या फाईलवरती तर त्यावेळेस ते लॅग मारणार नाही. 64 बीट असेल तर 2017 साठी त्यांनी मिनिमम 4 GB रॅम सांगितलेली आहे आणि
रिकमेंडेड जी रॅम आहे तर ती 8 GB आहे. डिस्क स्पेस इथे त्यांनी दिलेला आहे आपल्याला. तर कमीत कमी डिस्क स्पेस आपल्याला जो पाहिजे असतो तर तो 6 GB आपल्या स्टोरेजमध्ये पाहिजे रिकामा, तर आपण AutoCAD इन्स्टॉल करू शकतो. पुढच्या स्लाइडमध्ये जाऊया आपण. ऑटोडेस्क AutoCAD सॉफ्टवेअर डाउनलोड अँड इन्स्टॉल फॉर फ्री फॉर स्टुडंट्स अँड एज्युकेटर्स. ओके, तर ऑटोडेस्क कंपनीने स्टुडंट्स असतील, कॉलेज स्टुडंट्स किंवा एज्युकेटर्स, तर त्यांच्यासाठी सॉफ्टवेअर जे आहे तर ते प्रीमियम एज्युकेशनल व्हर्जन म्हणूया आपण त्याला. जर तुम्ही स्टुडंट्स किंवा एज्युकेटर असाल तर तुम्हाला 1 वर्षाच्या ड्युरेशनमध्ये त्यांनी AutoCAD सॉफ्टवेअर एज्युकेशनल व्हर्जनमध्ये फ्री दिलेलं आहे यूज करण्यासाठी. तर त्याची जी काही लिंक आहे तर मी इथे तुम्हाला दिलेली आहे. या लिंकला जर तुम्ही टाईप केलं किंवा कॉपी पेस्ट केलं किंवा गुगलला AutoCAD सर्च केलं की या फर्स्ट नंबरची जी लिंक आहे त्या लिंकला तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सुद्धा त्यांनी दाखवलेली आहे. तर हे झालं आपल्या AutoCAD बद्दलच्या थोड्या काही ज्या काही शंका होत्या किंवा आपल्याला AutoCAD बद्दल जी माहिती करून घ्यायची होती ते. थँक्यू.